आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अभिनेता राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाकडून 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर। तक्रारदाराच्या खात्यात 1.5 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते। राजपाल यादवच्या वकिलाकडून सुनावणी दरम्यान युक्तिवाद। भंडारा जिल्ह्यातील नांदुरीमध्ये बिबट्याचा तरुणावर हल्ला। लाखनी तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी। वन विभागाकडून टाट मारून बिबट्याला जेरबंद करण्यात यश। नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार। शेतकऱ्याच्या दारात येत बिबट्याचा मांजरावर हल्ला। सीसीटीव्हीत थरार कैद। मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय। तसंच मजूर आणि शेतकरीही भीतीपोटी घरातच। साखर कारखान्यांकडून एफआरपी रक्कम थकीत राहिल्यास कारवाई होणार। सहकार विभागाचा निर्णय। एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांकडून 10 कोटींची बँक गॅरंटी घेतली जाणार। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वे सेवेत वाढ। खडकी हिसार, दौंड अजमेर आणि सोलापूर अजमेर या नव्या रेल्वे गाड्यांचा समावेश। रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार। राज्यातील पहिलं ड्रोन क्लस्टर पुण्यात होणार। ड्रोन क्षेत्राला चालना देण्यासाठी MCCIAनं घेतला पुढाकार। उद्योग विभागाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाणार। अखेर पुणे नांदेड शहरांदरम्यान विमानसेवा सुरू। नांदेड विमानतळाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी DGCA कडून काही दिवसांसाठी विमानसेवा होती बंद। देखभाल दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर आता विमानसेवा सुरू। धाराशिवच्या तुळजापूर मंदिरात प्रवेश मार्गावर ग्रीन नेट लावल्या। उन्हाची तीव्रता वाढल्यानं मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी निर्णय। मालवण समुद्रात एकाच वेळी दिसले 70 ते 75 डॉल्फिन। तारकर्ली देवबाग समुद्रात एकत्रितपणे डॉल्फिनची विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। सागरी जीव अभ्यासक विशाल भावे यांनी टिपली डॉल्फिनची ड्रोन दृश्य।